धर्म की दंगल प्रश्न अजूनही अनुत्तरित। खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे फक्त ऐकायला छान वाटतं, पण जेव्हा ते खऱ्या आयुष्यात उतरायचं असतं तेव्हा तुमचा धर्म श्रेष्ठ की आमचा धर्म यावरून वादविवाद होतात। मग दंगली, जाळपोळ आणि जीवाशी जाणारी आपलीच माणसं। अशीच काही एक घटना दौंड तालुक्यातील यवत गावात घडली। अमीन सय्यद या मुस्लिम व्यक्तीने नीलकंठेश्वर मंदिरातील महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली। त्यातच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दोन गटांमध्ये मारामारी, जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक झाली। ज्याने पोस्ट केली त्याच्या घराला आग लावली। धार्मिक स्थळांची आणि दुकानांची तोडफोड, जणू एकमेकांच्या रक्ताने भुकेलेले धनी झाले। आठवडे बाजार बंद करावे लागले, अत्यावश्यक गोष्टींनाही मुकावे लागले। शेतकऱ्यांचे नुकसान झालेच, पण सामान्य नागरिकांना ही नुकसानीला समोर जावे लागले। चिघळत चाललेला राडा थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी लागली। आता हे प्रकरण निवळलं असलं तरी पुन्हा असं होणार नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही। हा वाद मुद्दाम घडून आणला की यातही राजकीय खेळी होती। धर्माच्या नावावरून होणारी दंगली, राजकारण यामुळे वाढती गुन्हेगारी याला आळा बसेल। आताची तरुण पिढी गुन्हेगारीकडे पाऊल टाकते की त्यांना आत ओढलं जाते? हा राहिलेला अनुत्तरित प्रश्न। तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।